आणि महाराज जसं शर्ट आहे ती आजची गौसनी आहे, शर्ट जेवढं देहापासून वेगळं आहे तेवढंच आपल्या मूळ तत्व स्वरूपापासून हा देह काय आहे वेगळा आहे, का नाही? म्हणजे खरा वाट कसा वाटतो वेगळा आहे, तर शर्ट आम्हाला खरं वाटत नाही. देह कसा, शर्ट कुठे आपल्याला खरं वाटते, देह कसा खरा वाटतोय? तुकोबारायांनी सांगितलं देह खरा वाटतोय, तो कसा वाटतोय आपल्याला? तुकोबारायांनी त्याचं उत्तर दिले. तुकोबाराय म्हणतात देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा काय खरा, आधी देहच काय खरा आणि मग देह संबंधी पसारा काय खरा. पसाराही खरा नाही आणि देह हे काय नाही खरा नाही. आपण आम्हाला खरा वाटायला ना, तुकोबाराय म्हणतात त्याला आम्ही काय करावं, त्याला आम्ही काय करावं. बुजगाव नाही चोराला खरं वाटतं, बुजगावनं असं थोडं 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 जावळ जावळ अंधार असला आहे का नाही, थोडं थोडं दिसायला लागलं लांबून आणि ते बुजगावनं शिरते की तो काही माणसाला चांगलं करता येते की माणूसच दिसतो व आहे का नाही. असं जर लांबून पाहिजे तो थांबायचं तो माणूस, ते नियम का महाराज माणूस दिसला की तो हालतो पण, म्हणजे आपलीच नजर अशी होऊन जाते की तो नेमका काय व्हायला लागतो मग हालाय. तो काय यार इथं आता तुझा सरकारला आहे आता तो बुजगावनं माणूस आहे का नाही, पण त्या चोराला काय वाटायला लागला, खरं वाटायला लागलं. त्याला आपला काय तर दोष आहे, त्याची नजर चावळली, भ्रमित झाली, भ्रमिष्ट झाली. आणि कशामुळे भ्रमिष्ट झाली आणि महाराज मग ते त्याला दिसायला लागला अशा प्रकारे. पण एक जण त्यातला चोरमाळ करायला होता, तो आला. काय झालं मग का थांबले, चला ना करा करा कापूस फुटलेला आहे म्हणजे याचा चला ना करा करा म्हणून पोहायचे त्याच्यावर. आता म्हणून मी 4 वाजता गेलो ते बुजगावून नाही चला, कारण त्या दिवसा काय केलेले आहे ते पाहिलेले. ज्यानं ज्ञानरूपी प्रकाशात या देहरूपी बुजगवणं पाहिले तो त्या अज्ञानरूपी अंधकारानं भ्रमित होत, कारण त्यांनी पाहिलंय. संत सांगतात अरे हे बुजगाव नाही, मला तेच सांगू शकतात की ज्यांनी प्रकाशात याला काय झालेलं आहे काय केलं आहे. चोरा तर मग भासत असे बुजगावने चोरा रक्षण, ते रक्षण करणारा कोणीतरी आहे अशा प्रकारचं काय होतं भासत आहे का नाही. तिथे काय मी मागणी, बुजगावने चोरा रक्षण ते भासते, तेथे काय मी ते माझे कोण वागवी योजना नाही. आधी काय करा ते संबंधी पसारा बुजगावने चोरा रक्षण ते भासते. दुजे खंडे तरी उरला तो भारी आपण बाहेर निलके ठावतो इथली जाणावा जाणं कोणतरी म्हणे म्हणा जाणं पारतीच्या पुन्हा जाणं तेनीची साधा घेणं ते आधी काय करा हे संबंधी पसारा बुजगावने चोरा रक्षण ते भासते. तुका कधी जागा नको वासको वागुगा आहे शितो अंगा अंगे डोळे उघडी तुका करी जागा. तर ते दिवसात त्यांनी पाहिले ना, म्हणजे आपल्याला काय करायला लागले, नको असा चाच पडू नको, वासपो म्हणजे चाच पडू नको. तू अंगा अंगी आहेसी, तू अंगी मूळ स्वरूप आहेस, तो देह नाही गौसरी आहे ती आहे का नाही अशा प्रकारे आहे. आणि महाराज काय करतो भगवंत, त्याला अशी नित्य बुद्धी देतो की देह तो नाही, देहापासून तो काय आहेस वेगळा आहेस. महाराज नुसतं देहापासून वेगळं जर असा दृढ निश्चय झाला तर काय फायदा होईल, काय फायदा नाही. सगळे तोटे त्याच्यामुळेच आहे. आपल्याला जे सगळे नुकसान भोगावं लागायले ते कशामुळं, की देहाला आपण काय म्हणलंय, मी म्हणलंय. देहाला मी म्हटलं रे म्हटलं की सगळा संसार आला, आणि देहाला मी नाही म्हटलं की सगळा संसार काय झाला. मग देहाचा संबंध तुटला की देहाधिकाचा तोडावा लागत नाही, तोडावत नाही का नाही. हे अशा प्रकारचं आहे. आणि तो विचाराचाच भाग आहे. 15व्या अध्यायात वृक्षाच्या रूपानं या संसाराचं मोठं वृक्ष उभा केला ज्ञानोबारायाने. भगवंताने मोठा वृक्ष उभा केला. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतायत, भगवंत म्हणतायत अर्जुना तुला असं वाटेल की आता एवढं मोठं झाड पडेल कसं,
अरे माऊली ज्ञानोबा म्हणतात अजून याला पाळायला प्रयत्न लागत नाही का, अगोदर झाड असावं आणि मग त्याला पाळावं. मुळात हे जे सगळं झाडाचं रूप केलंय ना हे कसंच आहे, वांजेची घर भरेल एकुरे जैसी का नाही, जशी वांजेची घर भरून लेकरांचं वर्णन व्हावं तसं या वृक्षाचं सगळं काय आहे वर्णन आहे अशा प्रकारे. आणि हे वरवरची देहाची गौसनी आहे आणि ही गौसनी काय फेडोनी देह पडणं म्हणजे अंगातलं शर्ट काढून टाकण्या एवढं काय आहे गौसनी, शर्ट काढून टाकण्या एवढं ते आहे. आहाच अहंकाराचे रज झाडून अहंकाराचा कचरा साचलेला अहंकार तो कसा आहे, आहाच लटका मिथ्या खोटा नसलेला नाही का नाही. ज्ञानोबांनी सांगितलं आधी मायाच खोटी तर तिचं कार्य किती मोठं खरं मग ठीक आहे. या सगळ्या विश्वाची जी कारण स्वरूप माया आहे ती मायाच काय आहे खोटी. आणि मग ती मायाच जर खोटी आहे काय बाळा बागुल देशे डबडावा लागे. मला भ्रम झालाय, आपल्याला भ्रम झालाय आणि तो भ्रम आपल्याला काय करायला लागलाय, त्रास द्यायला लागलाय, भ्रम त्रास द्यायला लागलाय. ते मला दृढ जर निश्चय झाला ना तर मोठ्या मोठ्या लहान करायला आपण मोठीचे करायला एवढे आपण काय लहान आहे का सच्चिदानंद आहोत आपण ठीक आहे. महाराज एक सांगू का, विश्व निर्माण केलं देवानं बरोबर आहे का नाही, विश्व निर्माण केलं देवानं आणि त्या देवानं निर्माण केलेल्या विश्वात आपण राहतो बरोबर ना, असेच ना. तो ठेवील तसं काय होतो आपण राहतो म्हणजे आपण विश्वातले एक सामान्य जीव आहोत आणि विश्व निर्माण करणारा जगाचा मालक किती मोठा आहे तो. आणि खरं तसं नाहीये, खरं तसं नाहीये. विश्व निर्माण करणारा जगाचा मालक आणि त्या जगातले आपण सामान्य जीव असे नाही, खरी विश्वाची निर्मातेच आपण आहेत. असे ते सांगतात ना आपल्याला चोर म्हणलेलं पडतं, लुच्चा म्हणले आहे बाबा आम्ही चोरते मूर्ख येत अज्ञानी येतं. देव म्हणलेलं पटत नाही, जे मूळ आहे ते म्हणलेलं आपल्याला पटत नाही. मुळात विश्वातले एक सामान्य जीव नाही आपण, आपणच विश्वाचे काय आहोत मालक आहोत. का तू कोपराय ज्ञानोबा एवढे निर्भीड वागतात, त्यांना माहिती आहे विश्वाचे करते आम्ही. देवाची बरे देवाची बरे तू का म्हणे खरे तुम्ही. पण आता तसा आपल्याला भ्रम झाला की मग मोठे असले तरी तो भ्रम झालाय ना. याच्यावरती तुम्ही लोक दृष्टांत सांगायचे ते याचा सिंहाचं पिल्ल शिमे घ्यात राहिलं माहितीये, सांगायची गरज नाही. सिंहाचं पिल्ल ते दुसरा दृष्टांत आहे पा, तो नाही ऐकतो तुम्हाला, तो नाही ऐकला. 4:30 वाजले का ते एक लेकरू घर होत असं गावाच्या बाहेर पत्र टाकून राहायचे. तो माणूस गेला गावाला कुठतरी आणि रात्रीच्या वेळेला पाणी सुरू झाला, पाणी आणि ते लेकरू घ्यायला लागलं, रडायला लागलं. चाल म्हणे मला बाहेर नाही, म्हणे चाल मला बाहेर नाही. आता ते त्याला घरात भीती वाटायची, लाईट नाही काय नाही, त्याला ते पाणी पडायला लागली त्याचं त्याला भीती वाटायली. पण ती बाहेर जातात त्या बाईला घरून जायची भीती वाटायली. तर माणूस घरी नाही, रात्री पाऊस चालू येतो गावला म्हणजे जावं कसं, तिला भीती वाटायला काय करावं. म्हणून काय व्हायचं, तो पाणी चालू होता असं थोडा झिम 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 झिम. बाहेर एक टवस असलेला होता पाण्याचा आणि त्या पात्राचं थेंब थेंब पाणी त्या टवात पडायचं, टपकन वाजायचं असं डप डप असं वाजायचं. ती बाई काय म्हणायची माहिती का, भाऊ घर उघडू नाही बा, घर उघडू नाही. म्हणले का उघडू नाही, तिने सांगितलं काय काय नाही ते बोलायला तसं डपकन वाटायचं. ती बाई म्हणायची बाळ्या लढू नको, आवाज करू नको. आवाज याचा थोड्या वेळानं ते बाय डबूक आलंय, ते डबूक येतय पाठीवर बसतय आणि बदा बदा मारतय. डबूक येतय पाठीवर बसतय आणि बदा बदा मारतय. आता मारत बदा बदा मारत ते लेकरं खरंच आवाज यायचा, ते एकच बसायचं. पण काय झालं
एक त्या वाघ आलेला आणि त्या वाघाला कुठं राहून ते भीतीच्या आयुष्य उभा राहिलेला वाघ म्हणजे आपलं नाही हात नावाचा खरा वाघ. आणि तो वाघ ऐकू लागला, डबूक येतय, पाठीवर बसतय आणि बदा बदा मारतोय. तो वाघ घाबरला की आपल्या पाठीवर जर डबूक बसलं तर आपल्याला मारल्याशिवाय सोडीत नाही. ते वाघ असा ते वाघ चोपायला भीतीनं, डबकाच्या भीतीनं. आणि ती बाई पुन्हा पुन्हा लेकरू रडायला की पुन्हा पुन्हा म्हणायची. तितक्यात एक कुंभार 2-4 दिवस झाले त्याचं गाळ गेलेलं हुकून. त्या कुंभाराला वाटलं आज धाग्याचं पाण्या पावसाचं येईल, कुठेतरी पत्रात बसायचं. आज आलं की असं हाणतो म्हणला. 2-4 दिवस झाली माती आणायची बंद पडली, काम बंद पडे, गाळ गेलं. ती आलं कशाच्या ब्यातल्या ते असं पायाला आलं. ते पोतं बितं घेऊन पाहत आलं तो ठेवलं त्या याच्या शेजारी दिसलं गाळ भीती शेजारी. ते काय होतं, त्याला वाटलं थांबा म्हणे, इथे येऊन उभा राहिला का म्हणे, थांब. त्यानं लाकूड बिकूड हातात होतच पहिलं. तो म्हणला आता गाढव असं मारायचं नाही, मग त्याच्या पाठीवर बसायचं मग हाणं असं पळून जाईल ना ते किती 2-4 कुठं जाईल पळून. पाठीवर बसून हाणायचं मला गाढवा, पुन्हा गेलं नाही पाहिजे. तो हळू 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 गेला आणि वाघाच्या मनात एकच धास्ती, डबूक येतय, पाठीवर बसतय आणि बदा बदा मारतय. जे आला तो कुंभार तयारी धरून जे उडी मारली कुठं, पाठीवर. वाघ म्हणला डबूक आलं आणि पाठीवर बसलं. महाराज कुंभार आहे तो माणूस होता, त्यानं वाघाच्या खालून पायाची आळी मारली आणि जे कानं आणणं चालू केले, जे डोक्यावर आणणं चालू केलं, जे वाघ पळायलाय, डबूक येतय, पाठीवर बसतो म्हणला. बाईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं रे. बाई म्हणलीच होती हुशार हा डबूक येतय. तसं आपल्या पाठीवर काळ रूपी डबूक आले आणि बदा बदा मारायचे. कशामुळे? फक्त ध्यास धरलाय, त्याचा ध्यास धरलाय. मला जर आपल्या मूळ स्वरूपाचा ध्यास धरला असता तर काय वाघ आहे, काय ताकद होती कुंभाराची यायची, काय पाठीवर बसून आणायची ताकद होती. अरे ज्यांना मी वाघ हे कळालं, हे डबूक बबूक काय करताय आपल्याला, वाघ हे म्हणून ज्यांना कळालं त्यांची भाषा कशी आहे माहितीये. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतो. काय ते आलं खाऊ शकतो, काय खाईल आलं, काय घेणं देणं आपल्याला. गाडव खात काय मी कवा का दोन जाईल मला सामान्यता. तस आहाचा अहंकाराचा रच कचरा या ध्यास धरलाय आपण, तो ध्यास धरलाय सारखा ध्यास. आणि मला शुद्ध वासना निवडून, शुद्ध वासना म्हणजे मी कोण आहे अशा प्रकारचं त्याची वासना त्याला देतो भगवंत. आणि महाराज काय करतो, आपण पा मिळवी, आपल्या स्वतःच्या मूळ स्वरूपाला काय करतो तो प्राप्त करतो. म्हणजे प्राप्तच राहतो. प्राप्त करतो म्हणजे वेगळं काय प्राप्त करायची गरज आहे. भगवंतानं अर्जुनानं प्रश्न विचारला, देवा तू म्हणतो की हे जीव मला येऊन मिळतात, अशा प्रकारचं साधन करणे, तर मग हे तुझ्यापासून भिन्न आहेत का भिन्न आहेत? कारण भिन्न असतील तर एकरूप होणार नाहीत, आहे का नाही. भिन्न असतील तर एकरूप होणार नाही आणि अभिन्न असतील तर मला एकरूप झाले म्हणण्याचं कारणच नाही. तुला माऊलीने दृष्टांतही गोड गेली. माऊली ज्ञानोबा सांगतात, बाण गेला आणि बाण जाऊन एखाद्या ज्याची शिकार करायची त्या हरणाला किंवा लागला, त्याच्या पोटात बाण गेला. आता पोटात बाण गेला पण स्वरूपानं बाण वेगळा असल्यामुळे त्या हरणा आणि बाण दोन्ही एक होतात का? बाण राहतो, हरण ते एक नाही. फुलावर भुंगी गेली, बसले जाऊन रात्रभर बसू दे, एक होतात का? वेगळे आहे. तसे जर हे जीव वेगळे असतील तर एक होतील, आपलं कस काय एक होतात. आणि जर एकच असतील तर पुन्हा एक झाले मिळाले. आता दोन्ही कुणी उत्तर देणं भगवंताला कठीणच होतं, आहे का नाही. दोन्ही कुणी उत्तर देणं कठीणच होतं का नाही. एक म्हणाव तरी संशय,
आणि वेगळे म्हणावं तरी संशय. पण महाराज त्या कचाट्यात सापडतो तो चतुरा तो शिरोमणी कस काय? तो म्हणला अर्जुना तुझा प्रश्न आहे भिन्न आहेत का भिन्न आहेत, तर हे भिन्न ना भिन्न दोन्ही आहे. हे माझ्याहून भिन्न हे आहे आणि माझ्याहून अभिन्न आहे. म्हणजे कसे आहे? ज्ञान दृष्टीनं पाहिलं तर एक आहे आणि अज्ञानी दृष्टीनं पाहिलं तर भिन्न आहे. तर मग एक करतो म्हणजे काय करतो मी? त्यांची अज्ञानाची दृष्टी घालवतो, दुसरं काही करत नाही. दुसरं काही करत नाही, दुसरं काही करावंच लागत नसतं. काय करावं लागतं त्याला? दुसरं काही करावं लागत नाही. बळ कोणासाठी आणि कधी अटी विचारायची. ज्ञानोबाईंनी सुद्धा म्हटलंय महाराज बाबुळीची सारावी परते पाणी तो वासे ऐते, अशा प्रकारे. आणि म्हणून त्यांना मी अशा प्रकारचं ज्ञान देतो. ज्ञान दिलं की मिळालेलाच मिळाला म्हणायचंच कारण नाही. पण आपण 50,000 रुपये लावून विहीर खोदतो, विहीर खोदतो का पाणी लावतो? विहीर खोदतो म्हणजे पाणी लावून नाही का? पाणी असतच. त्या पाण्यावर आलेला जो काय आहे आवरण आहे, तो आवरण काय करा? पाणी तर आहेच, पाणी सिद्धच आहे. बरोबर आहे म्हणतात पाणी तर काय आहे? सिद्ध आहे. आपल्याला फक्त पाण्यावरचं काय करावं लागतं? आवरण. तसं आपल्यावर ज्या अज्ञानाचं आवरण आलेलं आहे त्या आवरण बाजूला केलं रे केलं की मूळ स्वरूप आपण आहोतच, अशा प्रकारे. आणि भगवंत म्हणतात ते त्याला शुद्ध वासना म्हणजे शुद्ध ब्रह्मज्ञान त्याला मी काय करतो? देतो. आणि परमार्थ जो करायचा असतो तो देवासाठी करायचाच नाही, देव मिळवायसाठी करायचाच नाही. म्हणजे आम्ही देवासाठी किती केला, देवासाठी करायची गरजच नाही. आपलं देवासाठी केलं म्हणलं तरी तुच्छ. आपलं देवासाठी आपल्याला टाकून जवळसाठी नागरून दिलं, वखरून दिलं, त्याचे कुठं काढून दिली, जुने होते आता कुठे काढून द्यायचं काम नाही, नागरून वखरून नाही द्यायचं काम. अच्छा केलं आम्ही किती काय सांगावं पहिल्यापासून त्याच्यासाठी केलं. आणि तीच बुद्धी आपण कोणाकडे आणतो? मग देवाकडे आणतो. किती केलं हो, किती देवासाठी केलं आम्ही. आणि त्याला करायची काय गरज आहे? त्याला त्यासाठी काय केलं? त्यासाठी आम्ही पैसे दिले वगैरे, हे केलं ते केलं असं म्हणतो आपण. ठीक आहे, मला ज्याची बायको लक्ष्मी असंही नाही, श्रीमंत आहे बुवा, लक्ष्मीपती आहे, पण त्या रुपया देत नाही असंही नाही. काय केलं रे विचारावले पैसे आहे पण बायको देत नाही म्हणून कायचे 2 रुपये 5 रुपये मागवतो कोणाला आणि म्हणून आम्ही देतो, असं आहे का? त्याची दासी आहे लक्ष्मी, आईशी दयाची दासी. अशा प्रकारचं आहे मला, अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून तो परमात्मा त्याच्यासाठी नाही, पण स्वरूपालाही प्राप्त करून घ्यायसाठी आपल्याला काही करायची गरज नाही. मूळ आपला अज्ञान घालायसाठी काय आहे ते आपला भ्रम घालवण्याकरता आहे. हे सगळं करणं आपण पाय मिळवी. आणि भगवंत म्हणतात खरं असं आहे, खरं असं आहे, मी केलं म्हणण्यापेक्षा आणि भक्ता तरी तीही विशेष एकवंकीचा ठाव नाही म्हणून आविर् करिता काही योग ऐसा न घडे. खरं असे त्या भक्ताला ती आज तादात्म्य राहिलेलं नाही, त्याला ते तादात्म्य राहिलेलं नाही. मी देतो म्हणण्यापेक्षा त्यानं साधनच असं केलंय की देहाची आसक्ती काय करून टाकली, सोडून टाकली. एकवंकीचं ठिकाणच राहिलं नाही. एकवंकी म्हणजे तादात्म्य, देहाची तादात्म्याची जागा तिथे राहिलेली नाही. आणि म्हणून मला ज्याच्याशी तादात्म्य राहिलं नाही त्याचा तिरस्कार करायला काही वाटत नाही, तिरस्कार करायला काही वाटत नाही. म्हणून अवेळ करता काही वियोग ऐसा न वाटे. वियोग होतो असं वाटत आपलं नाही करायला ना. वैराग्याचे येतं ना ते मिथ्या झालं की कळतं, आपलं येतं लगेच. मिथ्या झालं की लगेच येतं. किंवा आपलं नाही अशी बुद्धी झाली बरं म्हणतात की वैराग्य आलं, आपलं मिथ्यत्व आलं की वैराग्य येतं. जाणीचे जे अनित्यता
ते वैराग्य दौडिता पाठी लागे. त्याचं अनित्यत्व कळालं की वैराग्य दौडिता पाठी लागे, म्हणजे झुम ठोकून मागे लागत, झुम ठोकून हाणून दिलं तरी जात नाही. म्हणून काय मिथ्यत्व कळालं, मिथ्यत्व कळालं. अशा प्रकारे किंवा आपल्या काही कामाचं नाही गोळे, कशाला आपल्या काही कामाचं नाही, किंवा त्याच्यापेक्षा एक दृष्टी प्राप्त झाली आपल्या कामाचं तर नाही पण आपला हात येईल कारणीभूती, आपल्या कामाचं तर नाही पण आपला काय करणार आहे, नाश करणार आहे, असं जर कळालं तर कोणी आणील का? महाराज कुत्र पाळतात माणसं, आपण कुत्र पाळतो ना, पाण्याला आणायला, घरात मुलं झाली की मांजर पाळतो, बैल पाळतो, गाई पाळतो, पोपट पाळतात, कोणी कावळा पाळलेला अजून नाही उदाहरण, पण पाळायची गरज आहे आता. कारण आता कावळ्याची इतके कमी झाले की कावळा 500,000 न किलो ते नुसता कावळा पाळला, पिंजऱ्यात न्यायचा तुम्हाला लावायचं झालं पाळते. साप कोणा पाळलाय काय? राग त्या सापच पाळू आता, मस्त आपलं यालाय नेहमी घरी यालाय म्हणून आता त्याला दूध गीत पाजून पाळला का? कारण कोणाला माहिती याला पाळणं म्हणजे आपला काय घेऊन देणे, जीव देणे. महाराज साप पाळण्यापेक्षा संतांच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं साप पाळण्यापेक्षा करोडपटीनं घातक संसार पाळणं. कारण साप एकदा जीव घेतो, कल्पच्या कल्प गेले हा संसार आपल्या काय करायला लागला. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा, सर्प हा विखार, नुसता विखारी विखार सर्प, तक्षक विखार अत्यंत भयान काय आहे, सर्प आहे. आणि पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी काय करायला लागला आपल्याला. महाराज अशा प्रकारे केली बोडणे विटंबना तुकोबाराय म्हणतात. महाराज संसारानं आमचं काय केली, विटंबना केली, बोडणी केली वगैरे अशा प्रकारचं खाणी नसता छंद लावेला बोललो माझलो मी माझी भ्रमणी केली बोडणी, अशा प्रकारचं कशा करता केलंय काय सांगताय महाराज. अशी नित्य बुद्धी आणि त्यांच्या ठिकाणी त्यांनीच आणलेली असते. साधनाचं असं केलेलं असतं, साधनाचं असं केलेलं असतं. आणि त्यांनी भजनाचं साधन केलं ना, सारखं भजन केलं, रात्रंदिवस भजन केलं, काहीच करायची गरज नाही. आपोआप हळूहळू 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 तसा तसा महाराज मल कमी होत जाईल, जसं जसं आपलं पाप कमी होत जाईल तशी तशी हळूहळू हळूहळू हळू एकदम येणं शक्य नाही. हळूहळू 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 आपल्याकडे याच्याविषयी काय दृष्टी येते, तुच्छतेची दृष्टी येत जाते, हळूहळू येत जाते ती. अशा प्रकारे आहे आणि त्या भक्ताच्या ठिकाणी ते आलेलं आहे. म्हणून त्यांना सुद्धा या देहाचा तिरस्कार करताना त्याचा वियोग व्हायला लागला, असं त्याचं वियोगाचं दुःख होत नाही ना. तरी ती मी यावी, मग आपण ते याते न्यावे, हेही नाही स्वभावाची आधीची मजमिनले. असे देह पडावा आणि देहाच्या पडायच्या टायमात मी जावं आणि मी जाऊन मग त्याला माझ्याकडे घेऊन यावं, असं नाही अर्जुना. अरे ती देहात असतानाच कुठं कोणाला प्राप्त झालेली आहे. मला ते वर्तत दिसती ती नाक कुठं आहे, माझ्या टाइम ठीक आहे नाही. अशा प्रकारचं ते आहे. मी जावं मग त्यांना आणावं, अशा प्रकारचं नाही. अरे ते देहात असतानाच मग स्वरूप झालेले आहे आणि मग देहात असताना जे मग स्वरूप झालेले आहे, तर मग देह पडल्यावर कुठं जातील ते. अशा प्रकारचं भगवंत सांगतात जातील ते. अशा प्रकारे कुठं जातील ते. अशा प्रकारे शरीरीची असलेली असते पण हे सावली वाचून चंद्रिका ते ठेली चंद्रीची आहे. दृष्टांत देतात. पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचलं म्हणून पाणी त्याला शरीरी आहे का नाही. अरे दृष्टांत देतात ज्ञानोबा आहे. पाणी साचलेलं आहे आणि चंद्राचं प्रतिबिंब त्यात पडले, प्रतिबिंब पडले, दिसायला लागले, पण त्याच्यात ते नाही. चंद्र कुठे येतो, चंद्राच्याच ठिकाणी आहे.
अशा प्रकारचं आहे. तसं त्यात ते सावलीसारखे राहतात, प्रतिबिंब म्हणून राहतात, मात्र त्याला काही त्यांना संबंध राहत नाही. ऐसे जे नित्ययुक्त तयाशी सुलभ मी सतत, म्हणून ध्यान निश्चित मीची होती. असे जे नित्ययुक्त, नित्ययुक्त म्हणजे नित्य मद्रूप झालेले, काय मद्रूप झालेले, तयाशी सुलभ मी सतत. त्यांना मी अवघड आहे का, काय सुलभ आहे का नाही. त्यांना अवघड वाटत नाही भगवत प्राप्ती, भगवत मूळ स्वरूपात त्यांना अवघड वाटत नाही. अशा प्रकारचं आहे. चला, भगवत प्राप्ती ज्यानं साधन केलं त्यालाही अवघड नाही, आणि ज्याला भगवत प्राप्ती करूनच घ्यायची नाही त्यालाही अवघड नाही. त्याला याच्यामुळे अवघड नाही की त्याला अवघडच नाही, ते काहीच मला ज्या परीक्षा द्यायची नाही त्या पेपर अवघड म्हणण्याचा काही संबंधच नाही, आहे का नाही. काही माणसं म्हणतात पहा अशा प्रकारे जगाचा साधन चांगला युद्ध एक वेळेला नाही 1000 वेळेला पडावं लागेल. आणि युद्ध काही सामान्यशी नाही, मोठ्या युद्ध आहे. बरंच काम क्रोध लोभ हे काही साधे येत, साधे लोक काम क्रोध लोक साधे येत. अरे जगाच्या बापाने यांचं वर्णन केलंय. हे चैतन्याचे शेजारी वस्ती ज्ञानाच्या या काळी, म्हणून प्रवर्तने महामारी सावरतीना. हे चैतन्याचे शेजारी कुठं राहतात, ते चैतन्याचे शेजारी. लाईनला येते काय, लहान गिराई थोडेच येतात, अशा प्रकारचे आहेत. आणि मला त्यांच्याशी युद्ध करायचं, त्यांना हरवायचं. मग कधी त्यांचा पराजय होतो तर कधी साधकाचाही काय होतो, पराजय होतो, युद्धात पराजय होतो. जसं जसं साधकाचं बळ वाढत जाईल तसे तसे मग ते हारत जातात. त्यांचं बळ वाढलेलं असतं त्यावेळेला याचा पराभव होतो. म्हणून मला आहार शुद्धी, संगतीची शुद्धी, ह्या शुद्ध्या का सांगितल्या, या आहाराची अशुद्धी झालेली झाली की त्यांचं बळ वाढतं. संगतीची अशुद्धी झालेली झाली नाही, त्यांचं बळ. दुर्जनाचा संग झाला की कामा क्रोधाचं काय वाढतं. बैसता चोरापाशी तैशी वय बुद्धी, एखादाची चिंधी म्हणा. कामी माणसाजवळ बसलं काम निर्माण होतो, क्रोधी माणसाजवळ बसलं की क्रोध निर्माण होतो, लोभी माणसाजवळ बसलं की आणायचं काम नाही, संगतच आताच येत ना. फक्त याच्या पावरनं दबले होते आणि त्यांना खत पाणी मिळालं की ते काय होतात मग. बरेच महाराज साधू लोक, महाराज नाही साधू चांगले भगवत प्राप्तीच्या साधनाला निघलेले, निवडणुकीत गेलायले. कशामुळे येऊ लागले राजकारणी लोक, दर्शनाला येत संगत घडली की बाबाला वाटलं आपण एकदा काय भराव. अशा प्रकारचं झालं संगतीचा परिचय. अशा प्रकारचं त्याचा संग चित्ती तो काय म्हणे तो ते अशा प्रकारचे होतं. आणि म्हणून ते त्यांचं बळ वाढत. आणि मग एखाद्या वेळेला आपण लगेच महाराज आपल्याला वाटतं परमार्थ लागला की तो साधुबा झाला, काय करू साधुबा, जुना शब्द होता साधुबा. अशा प्रकारचे साधक येतो, साधक आहे त्याचा पराजय होतो. आणि मग आपण लगेच त्याला काय करायला लागतो, नाव ठेवायला. अजय साधक का अजय साधक आमचं बघावर आम्ही जात नाही, तिकडे जात नाही. पण आपल्याला तसा आम्ही तसे असे भ्रष्ट झालो का कुठं, अशा प्रकारचे आम्ही कुठं भ्रष्ट झालो का. ते असं म्हणण्यासारखे. एक पोरं चालू होतं गाडी घेऊन, मोटरसायकल. पोरं म्हणजे पोरं बरबर आलं घसरलं पळ झाले. पण लोक बांधव होते, गोळा झाले. 80 वर्षाचं म्हातारं बसलो होतं, ते उठता येईल. ते पोरं पाहिजे गेले, परत माणसं उठवलं, त्याला ते गेलं निघून. म्हणजे काय झालं तिकडं, ते म्हणे ते पोरगं पडलं म्हणे. असं म्हणे बसले घेऊन त्याच्याजवळ पोरगं पडलं. किंवा म्हणता काय पोरं निघले म्हणे, आताची अशी झाली, अशी झाली, टमके झाले. 85-90 वर्षाचा पाठ्या झालो म्हणे, एकदाही गाडी नाही पडलो. 85 वर्षाचा म्हातारा एकदाही गाडी नाही. अरे पोरं तर त्यांना दन पडायले म्हणे, एकदाही पडलं नाही पट्ट्या गाडी.
ते म्हणले तुम्ही गाडी चालवली किती वर्ष? ते म्हणे आता कोणाच्या मागून पण नाही बसलो. चालवली तर स्वरा, पण गाडीवर कोणाच्या मागेही बसलो. आता जे गाडीवर बसलत नाही ते पडलो नाही म्हणजे काय लाज आहे का त्याच्यात? ज्यांनी साधनच केलं नाही, त्यांनी आपण हारलो नाही म्हणजे अरे जे हारलेलेच येत. नाही, हारलेले तर आहे, पण ज्यांना मी हारलो हेही कळालेलं नाही, त्यांनी काय जी मराठी युद्ध करणाराशी बरोबरी करावी? त्यांनी काय जी ताब्यातच केलेली आहे त्यांनी काय म्हणावं? अशा प्रकारचं आहे. हे त्याला त्रास देतात. संसार त्याला त्रास देतो जो संसारातून बाजून निघू पाहतो. संसारातून बाजून लात मारायचा प्रयत्न म्हणजे आपला बाप व्हायला बसला हे आता. मला एक सांगा, सामान्य एखादा जर माणूस असला, लहान लेकराला सहन होत नाही हो, त्याला जर म्हणलं मूर्ख येतो लेकरू, त्याला काय म्हणलं तू मूर्ख आहे, तू पागल आहे, तू आमकाय धमकाय बोललो तर एवढं दुसरं लेकरू काय आणि असं काय करतो? मला मूर्ख बोलता येत नाही बरोबर, मला मूर्ख म्हणायले. महाराज एवढं संसाराची इज्जत आहे, किंमत आहे, आणि त्याला हे लोकात माईक लावला म्हणतात संसार दुःख मूळ. त्याला बरं वाटत असेल का? कोणाला बरं वाटत असेल? ठाऊकाचे आहे संसार दुःखाचा, आहे का नाही? अशा प्रकारे ते सांगायले दुःख बांधवडी आल्या संसार. असं लोकांनी सांगायला लागले संसार नित्य आहे, संसार खोटा आहे, संसार इतकं संसाराचं महाराज बदनामी करायले. तो त्रास देईल का गुदगुल्या केली? त्रास देणार, त्रास जेवढ्यापर्यंत तू आपल्यात वाढायचं करणार. ती माया काय करते? आपल्यात वाढायचं करते, आपल्यात वाढायचं करते. म्हणून तो महाराज ज्ञानोबराय म्हणतात शिष्यशास्त्राची विलासे मधारी मुद्रेचे निमिषे घातले आहे फासे निसंगा जेने जेने केले येणे संसारे जेने निसंगा निसंग होऊन जातो का? थांब थांब म्हणाले महाराज ज्ञानोबरायची गोड वर्णन केलं. तो काही करत नाही महाराज, संसार रूप बदलून येतो, रूप बदलून एका रूपात त्याग केला तर दुसरं काय घेतो? रूप घेतो. आणि कुठून रेती सिद्धी म्हणजे त्याचंच रूप आहे. रेती सिद्धी आहे कोणाचं रूप आहे? त्याचंच रूप आहे. प्रेमानंद बाबांना संन्यास सोडला आणि भक्ती झाली. पहिले संन्यास शिवते ती काशीला त्याला संन्यास वृंदावनला आले आणि भक्ती धारण केली. मला देवाच्या ठिकाणी याचं तिथंच निघालं, त्यांनी भक्ती धारण केली. आणि मग गुरुवर त्याचे आजही आहेत महात्मा येतात बरोबर. ते मात्र त्यांना असं ती कोणाला काही सांगतही नाही. पाहिलं त्यांचं स्वरूपात बऱ्याने पाहिलं, एकदम खूप सुंदर महात्मा आहे. अशा प्रकारे आता एवढ्या मोठ्या महात्म्याचे गुरु म्हणजे काय आहे? खूप मोठे महात्मा आहेत. प्रेमानंद बाबांनी स्वतः सांगितलं की रिद्याशी त्या त्रास देऊ लागल्या. लोक आले ते म्हणजे डायरेक्ट पुढं माणूस आला की त्याचा पूर्ण इतिहास दिसू लागला जन्मोजन्मीचा. मग तो त्रास होऊ लागला. तो मागचा पापी, मागचा आमच्या गुरुवारच्या चरणावर प्रार्थना केली, महाराज असं असं व्हायलंय, आता माझं बल इथं राहिलेलं नाही. ती म्हणजे चाल गोवर्धनात. गोवर्धनात नेलं आणि गोवर्धनात नेऊन काय त्यांनी त्यांचा काय संकल्प केला आणि तेव्हापासून सगळ्या रिद्या आज काय केला? सोडून द्याला. म्हणजे रिद्या खूप पुढची पायरी आहे. रिद्धी सिद्धी म्हणजे काही इतकी हलकी नाही, इतकी हलकी नाही, पण आहे. या हरवायला आलेली एक काय आहे? संसारच तो. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराय त्याला थुपण म्हटले. ते तरी देशी देता संभ्रमो तो निवतो गेला धुमू मग प्रगटला सूक्ष्म दिसतो तया मनाचे मोकळे त्याची पेटवण घातले जे यमनेमे हळू वाळले ऐके होते. धुपण म्हटले धुपण, आणि ते धुपण गेल्याशिवाय ज्ञानाग्नी प्रगट होत नाही.
नित्य सिद्धीवरी तैसा मी भिकारी नव्हे देवा. नाथ महाराज तरी हरिपाठात काय म्हणतात, सिद्धीला विपिशे कोण दया कुशे नेलेला हंशे पाणी काही, अशा प्रकारचं ते आहे. आणि हे अडवायला अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकाराने येतात. आणि साधकांनी ते करून त्याच्याशी दोन हात केले, युद्ध केलं. आणि ते युद्ध करून दयावरी जैतरे जैत म्हणतात, जिंकलो रे जिंकलो असं गर्जना करतात. काय दयावरी जैतरे जैत, ज्ञानाचे निशाण काय आनंद असेल की त्याला महाराज जन्मोजन्म ज्यांनी युद्ध केलंय, एका जन्माचं नाही, वर्ष नाही, एका जन्माचंही नाही, जन्मोजन्मी युद्ध करत आले. आणि तिथं म्हणतात ते दयावरी जयत रे जयत, अशा उलंगीला अशा प्रकारे ते होतात. आणि भगवंत म्हणतात हे तेच करतात. आणि म्हणून महाराज मी जावं आणि मी जाऊन मग त्यांना काहीतरी आणावं हे म्हणणं आहे. अशा प्रकारचं खरं तर त्यांचं त्यांनीच केलेलं असतं. म्हणून ती आणखी निश्चित इच्छा होती, निश्चित, त्याच्यात काही संशय नाही. देहात पडलाय, देहातच मी झालेले असतात. पण देहाच्या उपाधीमुळे काय वागतात, ते वागतात, वेगळे राहिलेले नसतात. पण तुम्हा आम्हाला सामान्याला देहाचं त्याचं नाव वेगळं, त्याचं रूप वेगळं, आणि म्हणून ते काय वाटतात, वेगळे वाटतात. मात्र ते वेगळे राहिलेले नसतात. आपल्याला का कळत नाही, कारण महाराज त्यांना काय चार हात येते, रंग बदलते, रंग बदलला असता, काहीतरी शिंगा आली असते, काही हात बदलले असते, तर आपल्याला वाटलं असतं की मला हे देव झाले. ते सामान्य सारखे येराचनासारखे ते होतात. दोन्ही दिवसात दिसा रखी वर मदाने तो पार रखी, दोन्ही दिसती. मागच्या वर्षी चैतन्य महाराजांना आपण घेतला होता भक्ताचा महिमा, भक्ताची जाणती दुर्लभ यागती आणि कशी. ते म्हणजे भक्ताचा महिमा भक्तच का जाणतात, असं का म्हणले तू बरोबर आहे. ते सांगितलं कोण जाणतं, त्यांनी सांगितलं जे भक्त त्याच्या एवढं साधन ज्यानं केलं ते भक्त जाणत. कारण केवळ खायला तेवढं काय करावं लागेल, साधन करावं लागेल. ते ज्या जागी गेले त्या जागेवर पोहोचल्यावर दिसतील कोण आहे. आता ते म्हणले महाराज शिखरावर आणि आपण मुळात, अरे आपल्याला ते शिखरच किती ते दिसत, त्याच्यावरचे दिसतील कसे ते पायाचे असतील. जेवढ्या उंचीची वस्तू पायाची असते तेवढ्या काय जावं लागतं, देव पाहू उंच ठाई उभे राहू. किती उंच जावं लागतं माहितीये का, किती कोणत्या डोंगरावर. तर संसाराच्या डोक्यावर पाय देऊन मग त्यांना काय केलं जातं, पाहिल्या जातं, इतक्या उंच जावं लागतं. म्हणून त्याचं ते चालतं, आपल्याला तर दोन्ही दिसती चालेल. अशा प्रकारचे भगवंत म्हणतात ते मला प्राप्त येऊन झालेले आहे. आणि असे जे आहेत त्यांना मात्र मी तात्काळ प्राप्त आहे. त्यांचा आणि माझा कधी काय होत नाही, वियोग होत नाही, अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून मग नंतर काय होतं, असे एकदा का ते मद्रूप झालेले झाले की पुन्हा त्यांना जन्माला यावं लागत नाही. श्लोकातच म्हणलंय महाराज, दुःखालयम अशाश्वतम, दुःखालय भगवंताचे शब्द येतो. दुःखालय, आलय, आलय, आलय म्हणजे राहण्याचं ठिकाण, आश्रय राहण्याचं ठिकाण. संसार कोणाला राहण्याचं ठिकाण येतं, दुःख राहण्याचं काय आहे ठिकाण. संसारात कोण राहत, दुःख, सुख, सुख राहत संसारात. खरं तर सुख आणि दुःख समान असं वगैरे म्हटले आपल्याला आपल्या बुद्धीसाठी म्हटले. संसारात सुख राहतच नाही. संसारात केवळ निरस काय, दुःख. संसार दुःख मूळ, ज्याचं मूळच दुःख आहे, त्याच्या फांद्यात त्याचे फळ कसे राहते, दुःखाचे. आपल्याला जे सुख होतं असं म्हटलंय, सुख होतं ना, तीळ बरेच होतं ते सुद्धा, पण होतं असं जे मानतो ते सुख सत्ता संसाराचं नसतं. ते कोणाचं असतं, मूळ स्वरूपाचाच असतं, ब्रह्मानंदच असतो तो.
फक्त तो संसाराच्या माध्यमातून आलेला असल्यामुळे आपल्याला तो संसाराचा वाटतो. जवळपाडे कपडवता डोळे, तर तो आनंद त्याचा नसतो. तू काही ते साबुदाणा केला, उपास आलं, बसली माणसं, हाय कोण आचार्य होता रे, कोण आचार्य होता रे, काय झालं, इतका तिखट साबुदाणा असतो का, इतका तिखट साबुदाणा असतो का. मला सांगा, सगळे लोक काय म्हणाले, एवढा तिखट साबुदाणा असतो का. मुळात साबुदाण्याचा धर्म आहे का तिखट. साबुदाणा तिखट आहे. साबुदाणा तिखट हा साबुदाण्यावर आरोप आहे का, तो त्याचा तिखटपणा धर्म आहे. आरोप आहे. तिखट हा धर्म मिरचीचा आहे. साबुदाण्याच्या ठिकाणी तो तिखटपणा आला, तो कोणामुळं, मिरचीमुळं. पण मिरचीचा तिखटपणा साबुदाण्याच्या माध्यमातून आल्यामुळे साबुदाण्यावर जसा तिखटपणाचा आरोप केला जातो, तसा दुःख स्वरूप असलेला संसार त्याच्या माध्यमातून ब्रह्मानंद आल्यासारखा वाटल्यामुळे तो आरोप सुखाचा कोणावर केला जातो, संसारावर केला जातो. तो आनंद संसाराचा नसतो, तसा तिखटपणा मिरचीचा असतो, तसा तो आनंद आत्मस्वरूपाचा असतो. पण त्याच्यावर काय केला जातो, तो आरोप केला जातो. सांगितलं, विषय मिळवण्याकरता चंचल झालेलं चित्त, आणि चंचल चित्त झालं की आनंद नाही. मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, तळमळ 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 तळमळ, आणि अनेक दिवस त्याचं मिळवण्याची तळमळ, वस्तूची प्राप्ती, चित्ताची स्थिरता, आणि स्थिर चित्तात आत्मानंदाचा प्रकाश झालं. तो आनंद चित्त स्थिर झाल्याचा राहतो. तो आनंद त्या मिळालेल्या वस्तूचा नसतो. कारण आनंद जर त्या वस्तूचा स्थायी भाव असता, तर कधी जीवनातला पुन्हा आनंद गेलाच नसता, लगेच होत. आणि मग आपल्याला त्या वस्तूवर आरोप होतो, त्याच्या आपल्याला असं वाटतं त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालेलं नसतं. स्थिर चित्ताचा तो आनंद असतो. आणि स्थिर चित्ताचा जर तो आनंद नसता, तर निर्विषय आनंद मिळालाच नसता. सुख दुःखाना निज सुख. स्थिर चित्ताचा आनंद आहे. आपल्याला जेवढी जेवढी जास्त दिवस प्रयत्न, तेवढा मोठा काय वाटतो आपल्याला आनंद, तेवढं चित्त शांत होतं. तर जेवढा आपल्याला तो आनंद होतो, त्या आनंदाचं वर्णन केलंय का, आनंदाचे काही टप्पे पाडले. विषयी माणसाला या विषयामध्ये ब्रह्मदेवापर्यंत गेले. इंद्रदेव, ब्रह्मदेव असे. ब्रह्मदेवाला जो आनंद आहे त्याच्यापेक्षा करोडोपटीनं मोठा आनंद वैराग्यवानाचा आहे. करोडोपटीनं मोठा आनंद आहे. कोणाचा, फाटके कपडे घातलेल्याचा, निर्विषयी चित्त झालेल्याचा, ज्याच्या चित्तात कुठलीच ढवळाढवळ राहिली नाही, हालचाल राहिली नाही, काही मिळवायचं नाही, काही टाकायचं नाही, काही घ्यायचं नाही, काही फेकायचंही नाही, अशा प्रकारचे शांत महाराज जो झालेला आहे, स्थिर ज्याचं चित्त झालेलं आहे, त्यावर तो महाराज, त्याला आनंदाला कमीच नाही. आणि त्याला नित्यानंद म्हटले. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे ते येथे नसरे व वैकुंठ सदा भुवन, अशा प्रकारे. आणि म्हणून अशा प्रकारचा तो आनंद तो त्याला मिळतो. आणि तो आनंद मात्र संसाराचा, विषयाचा नसतो. विषयात आनंद नाही. विषय कधी आनंद स्वरूप नव्हते. विषय आनंद देणार नाही. विषयापासून आनंद मिळतही होणार, झाला नाही, होणार नाही, आज होत नाही. अशा प्रकारचं ते आहे. निर्विषय चित्त अशा प्रकारचं आहे. निर्विषय चित्तात आनंद होतो. अशा प्रकारचं विषय विसर पडला अंगी ब्रह्म तिथं आनंद होतो. अशा प्रकारचा आहे. नाही तर मग विषयापासूनच आनंद झाला असता तर निर्विषय आनंद मिळतो हे म्हणता आलं नसतं. हे बोलण्याची चालीची अशा प्रकारचे तसं ते
त्याच्या नाकाला ती उडी आहे बारीक त्याच्यात तसंच आहे. तसं विषयावाचून जर आनंद नसतं तर निर्विषयाला आनंद मिळत जात नसता. ती उडी या विषयाला अजिबात लागत नाही, पण अशाच अर्थाची म्हणजे अर्थाची नाही असे पोड ऐकली काय जन्मते प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगे येथून या अवघे सोहळे तिचे. तर ही ओळी आपण ज्ञानोबरायाला लावतो, संन्याशाला लावतो. यांचं जीवन म्हणजे असे की जन्मते प्रसंगी स्त्री देह शिवणे. फक्त जन्माच्या वेळेलाच स्त्री देहाचा संपर्क झाला, पुन्हा स्त्री देहाचा संपर्क त्यांनी होऊ दिलेला नाही. तर ती ओळी त्या अर्थाची अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. त्या ओळीचा तो अर्थच नाही. तसं तिकडे त्या विषयातली नाहीच आहे, नाहीच आहे. काय आहे त्या विषयातली? त्याचं कारण ती ओळी आहे शारीरिक तप सांगणे विषयातली. काही वाचिक आणि मानसिक. तर काही जे तप आहे शारीरिक तप सांगण्याची ओळी ती आहे. आणि शारीरिक तप म्हणून जर ती ओळी लिहिल्या गेली असेल ज्ञानोबरायांनी तर मग संसारिकाला शारीरिक तप घडणारच नाही. संसारिकाला शारीरिक तप घडणारच नाही, कारण मग ते संन्याशी बसले त्यात. मग आपण शारीरिक तपातून बाजूनच पडलो का? त्यामुळे त्या अर्थाची ओळी नाही. तर महाराज विधीने सेवन या अर्थाची ती ओळी. विधीने सेवन विषय त्यागाचे समान ज्ञानोबराय म्हणतात महाराज तो अशा प्रकारचा विषय सेवन सुद्धा त्याच्यातून शारीरिक तप करत. कधी? जन्मतेने प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगी. त्याच्याशिवाय पुढचे जन्म होणार नाही, सृष्टी विस्तार होणार नाही. म्हणून संतान उत्पत्तीच्या निमित्तानच फक्त पत्नीच्या देहाला स्पर्श केला एवढ्या वेळा पुरता पुन्हा नाही. मला तो ते संसार भोगून सुद्धा तो काय मग त्याच्यापासून अलिप्त आहे. स्त्री जन्मतेने प्रसंगी म्हणजे संतती जन्माला घालण्याच्या निमित्ताने प्रसंगाने स्त्री देह शिवणे अंगे. काय तिथपर्यंत मर्यादा दिली? कारण तेथून या अवघे सोहळे तिचे. जन्माचे सोहळे तिथूनच होतात ना पुढचे. असा त्याचा अर्थ आहे, तसाच अर्थ आहे. अरे विषयात जर नसतं तर विषया वाचून मग ते मिळालंच नसतं, म्हणून ते नाही. आणि म्हणून मला खरं असं आहे, खरं असं आहे, बरोबर आहे का नाही? विषयात सुख नाही. विषयाचं मला या संसाराचं खरं रूप काय आहे म्हणजे सुखरूप नाही. आता झालं ते सुखरूप नाही, सुखाचा आरोप करणं चाललाय त्याच्यावर. चंद्राचा काय अपराचा वेगू कोल्हे चालले मानी कोल्हे येणं राहते काय बहिणी खायचा. चंद्रात त्याचा कार्यक्रम जमत नाही, बरोबर आहे? चंद्रात त्याचा कार्यक्रम जमत नाही. आणि मग काय ते वर पाहते चंद्राकडे मावळतय कधी, आणि मग ते पाहतात तो काय होतो एखाद्याला खूप जोरात चंद्र पळतो. मला काय बरोबर राहतो त्याला काय माहित, पळतो कधी कधी चंद्र. पाहिलं नाही पाहता कधी बोलतो, कोणत्या दिवशी बोलतो चंद्र म्हणजे ढगा असल्यावर बोलतो, कारण त्याला ते पाणी पाणी आला त्याला लवकर घरी म्हणा. ढगाचं बरं आपलं लवकर घरी गेलेलं गारा फाला आल्या मग काय करा. तर मुळात चंद्र पळत नाही, पळतात काय ढग. आणि पळाल्यासारखा काय वाटतो चंद्र. आणि कोण दुसरे कोणी म्हातारं कोण अनुभवी सगळे पूर्व आता चिंता करू नका, पळायला आता लवकर जातोय. अरे येड्या ते ढग पळायले, पण काय करावं माऊली ज्ञानोबराय म्हणतात ते कोल येड कोल तो ढगाचा वेग कशाला मान्य कशावर आरोप करत चंद्रावर. मग याचा जर सुखाचा आरोप आहे संसारावर तर संसाराचं खरं स्वरूप काय आहे इथून पुढे ज्ञानोबरायांनी खरं स्वरूप वर्णन केलेलं आहे. 2 दिवस आपल्याकडे आहेत आता, त्या 2 दिवसात जेवढं त्याचं मौलिक बुद्धी देतील तशा प्रकारे बघण्याचा प्रयत्न करूया. झालेली शिव शेवा ज्ञानोबराय तुकोबराय पंढरीनाथ परमात्म्यांच्या चरणी समर्पित. पुंडलिक हरी विठ्ठल.